50 जणांना घेऊन जाणारी बोट नदीत बुडाली। बीडच्या पुरुषोत्तमपुरी मधील घटनेचा व्हिडिओ समोर। दर्शनाला निघालेल्या भाविकांसोबत नेमकं काय घडलं? मंडळी, काळजाचा थरकाप उडवणारा हा व्हिडिओ आहे बीड जिल्ह्यातल्या माजलगाव तालुक्यात असणाऱ्या पुरुषोत्तमपुरी मंदिराजवळचा। बुधवारी 10 जूनला दुपारी ही धडकी भरवणारी घटना घडली आहे। अधिक मासानिमित्त दर्शनासाठी आलेल्या भाविकांची एक बोट गोदावरी नदी ओलांडताना उलटली आणि ही दुर्घटना घडली आहे। पण या दुर्घटनेला जबाबदार कोण आहे, प्रत्यक्षदर्शींनी काय पाहिलंय आणि व्हिडिओ मध्ये काय दिसतंय, सगळं सविस्तर समजून घेऊ। बीडच्या माजलगाव मध्ये असलेलं पुरुषोत्तमपुरी हे एक धार्मिक स्थळ आहे। देशातील एकमेव समजल्या जाणाऱ्या भगवान पुरुषोत्तम मंदिरात दर्शनासाठी हजारोंच्या संख्येनं इथं भाविक येतात। अधिक मासानिमित्त इथं दर्शनासाठी गर्दी होते। आता अधिक मास संपत आलाय, त्यामुळे बुधवारी सुद्धा भाविकांनी पुरुषोत्तमपुरीकडे जाण्यासाठी मोठी गर्दी केली होती। गर्दी जास्त असल्यानं जास्त लोकांची वाहतूक करून जास्त पैसे कमवण्याचा विचार बोट चालवणाऱ्याच्या डोक्यात आला असावा आणि तिथंच गणित बिघडलं। एका वेळेला 30 लोकांची ही क्षमता नसताना थेट 40 ते 50 भाविकांना या बोटीत बसवण्यात आलं आणि हीच गच्च भरलेली बोट गोदावरी नदीत मध्यभागी गेल्यावर पाण्यात उलटली आणि तिथंच ही दुर्घटना घडली। बोट उलटताच सगळे हादरले आणि ज्यांना पोहता येत होतं त्यांनी बाजूला जाण्याचा प्रयत्न केला, पण बोटी खाली सुद्धा काही जण दबले गेले। ही घटना दिसताच आजूबाजूच्या काही लोकांनी पाण्यात उड्या घेतल्या आणि मदतीला धावले, पण दुर्दैवानं काही महिलांना बाहेर काढायला उशीर झाला आणि नाकातोंडात पाणी गेल्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली। त्यांना रुग्णालयात भरती केलं गेलं, पण त्यांचा जीव वाचू शकला नाही। त्यामुळे या घटनेत 2 महिलांचा मृत्यू झालाय। 55 वर्षांच्या प्रमिला शेषराव राठोड आणि 70 वर्षांच्या प्रयागबाई ज्ञानदेव डोके अशी मृत्यू झालेल्या महिलांची नावं आहेत। या दुर्घटनेत ज्या महिला वाचल्या त्यांनी थेट बोट चालवणाऱ्यावर गंभीर आरोप केलेत। त्या नेमकं काय म्हणाल्यात ते ऐका। आम्ही बसताना त्याला विचारलं, एवढं पब्लिक याच्यात जमतं का? तो स्वतः म्हणला 50च्या पुढे, हो मावशी 50च्या पुढे बसतो, त्याला पुढे आणून झोडलं पाहिजे। आता सध्या म्हणा 50 माणसं बसतात का? आम्ही बुडलो, देवाच्या नावाने आज वाचलो, पुरुषोत्तम महाराजांनी वाचलो आम्हाला। भगवान बाबा उलट कृपा झाली आमच्या समजे, आमच्या सोबत आम्ही दुसरे माणसं आणले होते ना, खुशाल ते म्हणते की 50 माणूस बसतं का त्या बोट मध्ये? 50 उतरत होतो, आम्हाला हाताला धरून परत वापस नेलंय त्याच्यात कमी किती लोक असते ना, 60-70च्या पुढे असते, पूर्ण भरलेली होती। आम्ही कशाला संख्या मोजली? त्याच्यात 4-5 ग्रुपचे माणसं होते, 5-7। आता ग्रुप मध्ये 12, काहीच्या ग्रुप मध्ये 15, आमच्या स्वतःच्या ग्रुप मध्ये 8 माणसं येतं। त्यामुळेच आता या घटनेला जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करावी, तसंच यात्रेच्या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना तातडीनं कराव्यात अशी मागणी भाविक करतायत। कारण या यात्रेसाठी लाखो रुपयांची कंत्राटं देण्यात येतात, पण सुरक्षेची उपाययोजना काहीच नाहीयेत। एकूणच मराठवाड्यात गोदावरी नदीवर अनेक ठिकाणी अशा बोट चालवल्या जातात। मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या या गावांमध्ये बोटींमध्ये बसण्यासाठी ना कुठल्या नियमांचं पालन होतं, ना कुठले लाईफ जॅकेट वापरले जातात। त्यामुळे आता तरी प्रशासनाला जाग येणार का आणि या प्रकरणात लक्ष घालणार का, ते आता सामान्य नागरिक विचारतायत। बीडहून विनोद जिरे, लोकमत।